देशोन्नती संपादकीयामध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे आतापासूनच राजकीय विश्लेषकांचे नेत्यांचे लक्ष लागले आहे। भाजपने अधिकृतरित्या ही निवडणूक रालोआ नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच लढेल, तेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील असे घोषित केले असले तरी दुसऱ्या तिसऱ्या फळीतील भाजप नेते बिहारमध्ये पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असा दावा करताना दिसतायत। बिहारमध्ये भाजपची अडचण चेहऱ्याची आहे। मागची अनेक वर्षे भाजपकडे सुशील कुमार मोदी हा नेता होता आणि तोच बिहार भाजपचा चेहरा होता, परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या उंचीचा नेता भाजपमध्ये दिसत नाही। त्यातच भाजप आघाडीचा सामना ज्या संपूर्ण आघाडीशी आहे त्या आघाडीकडे अत्यंत प्रभावी असा तेजस्वी यादव हा नेता आहे। तेजस्वी यादव यांच्या बिहारच्या राजकारणावर चांगलाच प्रभाव आहे आणि मागच्या निवडणुकीत त्यांनी जवळपास एक हाती ही लढत जिंकली होती, परंतु सहयोगी पक्षांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांना सत्तेचे गणित जुळवता आले नव्हते। तेच तेजस्वी यादव आता पुन्हा दंड थोपटून रिंगणात आहे आणि त्यांना आव्हान द्यायचे असेल तर भाजपकडे नितीश कुमार यांच्याशिवाय पर्याय नाही। बिहारमधील आगामी निवडणूक शेवटी चेहऱ्यांची लढाई ठरणार आहे। विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिमा चांगली असली तरी अलीकडील काळात त्यांच्या प्रकृती संदर्भात बरेच बोललं जाते। नितीश कुमार आता थकले आहेत आणि त्यांना देखील आपला वारसदार वेळेपूर्वी मैदानात उतरवता आलेला नाही। त्यामुळे थकलेले नितीश कुमार आणि प्रचंड उत्साही तुलनेत तरुण बिहारमधील एक मोठ्या वर्गावर प्रचंड प्रभाव असलेली तेजस्वी यादव ही लढाई कशी लढायची ही चिंता भाजपाला सतावत आहे। बिहारमध्ये आतापर्यंत भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही ही सल भाजप नेत्यांच्या मनात असली तरी प्रभावी चेहरा नसल्यामुळे याही वेळेस नितीश कुमार यांच्या मागे फरफटत जाणे भाजपला भाग दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयामध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।